दोघंही सोबत होतेत ना. त्याच्यामुळे यांनी नुरा कुस्ती खेळू नये, वास्तविकता या लोकांनी मांडावी की काय काय भ्रष्टाचार या लोकांनी केले, काय मुंबईचा भकास केला, या दोघांनी मांडावं. आमची अशी भूमिका त्याच्यामध्ये आहे. आणि थोड्या 5 वर्षासाठी नव्हते ते, अनेक वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये, जवळपास 25 वर्षापासून हे त्या महानगरपालिकेमध्ये सोबत होते. मग ह्या 25 वर्षात या दोघांनी काय पाप केलं त्याची श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी. नुरा कुस्ती खेळून मुंबईकरांची दिशाभूल करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे. अमरावती जिल्ह्यातले वरुड नगर परिषद मध्ये काँग्रेसच्या एका गटाने भाजपमध्ये विलिनीकरण केलेलं आहे. त्यांना एक गट बनवण्यासाठी सांगितलं होतं, मात्र तो गट डायरेक्ट काँग्रेसमध्ये विलीन झाला. मला तर एक भाजपचं कळत नाही. अंबरनाथ मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची त्यांनी गोष्ट केली. आता तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मध्ये तुम्ही सांगताय. खर तर काँग्रेसवर टीका करणारं भाजप जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांचा पूर्ण गटच्या गटच भाजपमध्ये सामील करतात. अंबरनाथ मध्ये तर अजून चमत्कार केला या लोकांनी. ज्या नाबालिग मुलीवर अत्याचार झाला, रेप झाला, त्याच्यातला सहआरोपी आपटे, त्याला कॉप मध्ये घेतलं या लोकांनी. म्हणजे यांना रेपिस्ट जो माणूस आहे त्याला भाजप कशा पद्धतीचं पारितोषिक देते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि भाजपचं जी पार्टी विथ द डिफरन्स हा जो त्यांची एक लाईन होती, हे पार्टी विथ द डिफरन्स आता लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे प्रलोभनाने भाजपच्या लोकांना कसं ते ताब्यात घ्यायचं, कोणाला धमकवायचं, कोणावर ईडीची धाडी मारायची, कोणावर सीबीआयची मारायची, कोणावर इन्कम टॅक्सच्या धाडी मारायच्या आणि कसं त्यांना कब्जात घ्यायचं, या पद्धतीच्या धमकवणं आणि प्रलोभनातून भाजप काँग्रेसच्या निवडून आलेल्या सदस्याला घेत असेल तर भाजपची हा काळा चेहरा आता महाराष्ट्राच्या जनतेला ओळखीस आलेला असं आपण म्हणू. राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला. मला तर वाटतं ती गरज नाहीये. कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आताच झाल्या पाहिजे. आणि जे अल्टिमेटम, मी हा शब्द मुद्दाम वापरेल की माननीय सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आतपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. ते झाल्याच पाहिजेत. कारण की या पद्धतीनं भाजप, कारण की आता निवडणूक आयोग कोणाचा इशारा काम करताय राज्याचं हे आता काही लपलेलं नाहीये. स्पष्टता त्याच्यातच आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐन वेळेवर आज उद्या मतदान आहे आणि त्या दिवशी सांगतो की या प्रभागातल्या लोकांना त्या उमेदवारांना आता हे नाही, त्यांना आम्ही 21 तारखेनंतर सांगू. म्हणजे 21 तारखेपर्यंत निकाल खाली ठेवलेत. म्हणजे 21 दिवसानंतर त्यांनी निकाल द्यायला थांबवले. कशाच्या कारणाने दिले त्याचं निवडणूक आयोगाने कुठे वास्तविकता मांडली नाही. भाजपचे नेते सांगतात त्याच्या आधारावर निवडणूक आयोग वागतोय. आणि म्हणून आमचं माननीय सुप्रीम कोर्टाला आणि न्यायालयाला ही विनंती आहे की आपण दिलेला जो ऑर्डर आहे, यांना अल्टिमेटम आपण दिलेलं होतं, त्याच अल्टिमेटम प्रमाणे 31 जानेवारीच्या आतच या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्या. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या बॉसची सवय लागलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी शिंदेना टोला लावलेला आहे. हे नुरा कुस्ती आहे. महाराष्ट्र आम्ही मिळून मिसळून लुटू. ज्या प्रधानमंत्र्यांनी 70,000 कोटीचा आरोप अजित पवारांवर लावला आणि 7 दिवसानंतर त्यांना राज्याच्या तिजोरीची चाबी देण्याचं काम केलं, हे सगळे भ्रष्टाचारी एकत्रित येऊन जी महाराष्ट्राची लूट करते आहे, फक्त निवडणुकीमध्ये नुरा कुस्ती दाखवतात, त्याच्यातली वास्तविकता नाही. ही नुरा कुस्ती आहे. आणि निवडणुकीनंतर फक्त मिळून मिसळून आम्ही महानगरपालिका लुटू, आम्ही नगरपालिका लुटू, जिल्हा परिषद लुटू आणि राज्य लुटू, अशा पद्धतीची ही वास्तविकता आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हे ओळखली पाहिजे. यांच्या या रंगीत तालीम जी चाललेली आहे, हे मनोरंजन चाललेलं आहे, हे मनोरंजन आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलं पाहिजे हे मनोरंजन आहे. या मनोरंजनात न पडता यांना सत्तेतून आता बाहेर काढायची संधी तुमच्या हातात आलेली आहे. आणि काँग्रेसच या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं असा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो. भाऊ, एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही आता उद्धव ठाकरेंचा विषय काढला. ज्या पद्धतीने दिनो मोरिया यांचं गाळ काढण्याच्या विषयामध्ये काही संबंध नसताना त्यांना किंवा त्यांच्या लोकांना बिलं देण्यात, कंत्राट देण्यात आली, बिलं काढण्यात आली. तुम्हाला असं वाटतं की
यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंची पार्टी दोषी आहे, नंबर एक. मी- आणि नंबर दोन, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची पार्टी पुढे राहील का? मला मुद्दा माझा तो नाहीये. तुम्ही मुंबईचा प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं की हे मिळून होते. मग आता एकमेकावर आरोप करण्याची कारण काय? ही नुरा कुस्ती कशासाठी आपण दाखवता? गाळ काढण्याच्या याच्यामध्ये गाळात पैसे खाल्लेत, गटारात पैसे खाल्ले, स्मार्ट सिटीच्या नावाने पैसे खाल्लेत, मुंबईला भकास केलं. मुंबईत नागपूरमध्ये वायफाय फ्री आहे. लोकांना नेटचा खर्च आला नव्हता पाहिजे. आता सगळ्यांचे मोबाईल नेटवर आहेत. मग हा पैसा गेला कुठं? कोणी खाल्ला? भाजपनी खाल्ला की शिवसेनेने खाल्ला? हे आम्हाला त्या पद्धतीच्या श्वेतपत्रिकांनी जाहीर करा. मला कोणा उद्धव ठाकरे बद्दल बोलायचं नाही आणि फडणवीस बद्दल बोलायचं नाही. मला त्या भाजप आणि शिवसेनेचं जो अलायन्स होतं त्या अलायन्स बद्दल मला बोलायचं आहे. कोणी खाल्ला त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि त्याच्यामुळे ही नुरा कुस्ती जी चाललेली आहे हे थांबवावी आणि वास्तविकता मुंबईकर असेल किंवा नागपूरकर असेल या राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेतली सगळी गोष्ट सारखीच आहे हे आणि लोकांच्या समोर आणावं. महानगरपालिकेला अवघ्या 4 दिवस बाकी आहे आणि असंच अमरावती येथे भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती फुटलेली आहे. त्याबद्दल हे जे आयात काम बीजेपी मध्ये चाललेलं आहे त्या आयाताचा परिणाम आहे. आयात धोरणाचा परिणाम आहे. जे अमरावती शहरामध्ये आयात झालेल्या वस्तू आहेत त्या आयात वस्तूंनी केलेला कार्यक्रम आहे तो. जे लोक एमआयएमसी अलायन्स करू शकतात सत्तेसाठी भाजपवाले, या भाजप बद्दल तुम्हाला आता मी काय सांगावं. त्याच्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, समजदार आहे. एमआयएम बरोबर सत्तेसाठी अलायन्स करणाऱ्या भाजपची जे काही काळी भूमिका आहे ती समजलेली आहे आणि एमआयएम आणि भाजप हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो की एक आहे, त्याचं बी पार्टी आहे. आता एमआयएम आणि भाजप एकत्रित आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे असुद्दीन किती येऊन इथं जोरात बेंबीच्या ढोटापासून बोंबलत असेल पण वास्तविकता आता मुस्लिम समाजालाही कळलेली आहे आणि हिंदू समाजालाही कळलेली आहे की भाजप आणि ओईसी हे एकत्रितच आहे हे स्पष्ट झालेलं आहे.